नमस्कार, सिटी न्यूज के हिंदी समाचार में आप सभी का स्वागत है। समाचार की शुरुआत करते हैं सुविचार से। भीड़ से अलग निकलना ही जिंदगी है। चलिए सुविचार के बाद नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। सुर्खियों के बाद वक्त हो चला एक छोटे से ब्रेक का। बने रहिए सिटी न्यूज के साथ। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक के बाद फिर एक बार आप सभी का स्वागत है। एक नजर शहर व ग्रामीण के अन्य समाचारों पर। कोरोना महामारी के चलते महाराष्ट्र शासन की ओर से मंदिरों को खोलने की अनुमति नहीं मिली है। अमरावती में नवरात्रि उत्सव बड़ी धूमधाम से मनाया जाता है। अमरावती में अंबा देवी एकवीरा देवी मंदिर में भक्तों की नवरात्रि में भीड़ होती है। आज अंबा देवी मंदिर में सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा अपने सैकड़ों कार्यकर्ताओं के साथ पहुंचे, जहां उन्हें मंदिर के द्वार पर ही रोक दिया गया। सांसद नवनीत राणा ने मंदिर के पुजारी को ओटी का सामान देकर बाहर से ही दर्शन किए। दोघांना जीव द्या फक्त दोघी जण हाय गेट लावून घ्या, हे गेट लावून घ्या, हो हे गेट लावून घ्या। चांगली आयडिया आहे। तिकडे साईड गोड मी तिकडून जातो। आतमध्ये आहेत सन्माननीय खासदार सन्माननीय आमदार इथे आले आहेत। आम्ही त्यांची ओटी इव्हन तुळजापूरला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी बाहेर नव्हती दर्शन घेतलं, तिथे सुद्धा नवनीत राणाताई आणि सुनील भाऊचं म्हणणं एवढंच आहे की आमची ओटी फक्त मंदिरापर्यंत पोहोचवावी। तर पुजारी महोदय इथून ही ओटी घेतील आणि आणि ते 2 मिनिट आणि एक मिनिट बोलू नका। वाटी इथून आतमध्ये गेली पाहिजे, पण दुसऱ्या दरवाजाने गेली पाहिजे। कोकणी शकत नाही का तुम्ही? आमदार मॅडम स्वतः एकटेच देते, बाकी कोणी येत नाही आहे। आवाजच बोलायचं असेल तर मग माफ करा। चालू के अंदर महाराज थोडं मागे या तुम्ही।
आवाज देणं. बस आता घ्या सगळ्यात हात लावा दोघे जण उभे आजी थोडा पीछे हो जाओ थोड़ा पीछे बोला अम्बा माता की सौभाग्य आरोग्यम देहि मे परमं सुखम रूपम देहि जयं देहि यशो देहि दिशो जय बोल अम्बे माता की आम्ही दरवर्षीप्रमाणे ज्या दिवशीपासून या अमरावती जिल्ह्याची आणि अमरावतीची मी सून झालेली आहे त्या वर्षापासनं ते आजपर्यंत दरवर्षी नंगे पाय आणि पैदल वारी आम्ही सगळे आमचे कार्यकर्ता भक्तगण आम्ही अंबादेवीपर्यंत पायी येतो आणि दर्शन करतो, ओटी भरतो, ओटी घेतो आणि आशीर्वाद घेतो आणि दरवर्षीचं आम्ही हे दर्शनासाठी निघतो. पण आज दुःख या बाबतीचं आहे की आमची जी राज्य सरकार आहे मंदिराची चूक नाही आहे, मंदिराची ट्रस्टीचं चूक नाही आहे, पोलीसवाल्यांची चूक नाही आहे. ज्या पद्धतीने वरतून आदेश आलेले आहे हा चूक तिथून आहे. दुःख या गोष्टीचंच आहे की दरवर्षी जे लोक बाया उपास करतात 9 दिवस प्रत्येक दिवसापर्यंत रात्रीपर्यंत आमच्या अंबादेवी पूर्ण पॅक राहतो आणि महिला भक्तगणची उपास करतात 9 दिवस कंटिन्यू रोज येऊन आईची अंबेदेवीची ओटी भरतात, आई रुक्मिणीची ओटी भरतात. पण आज दुःख या गोष्टीचे की आम्ही दर्शनसुद्धा करू शकत नाही. तरी या अंबादेवीची संस्थांचे सगळे लोकांनी पंडित असो, महाराज असो, ट्रस्टी असो, सगळे लोकांनी लाईव्ह करून ॲटलिस्ट घराघरापर्यंत अंबादेवीला पोचवलं. तर ॲटलिस्ट आम्ही ओटी नाही भरू शकलो पण आम्ही अंबादेवीला पाहून आम्ही आमची प्रार्थनासुद्धा केली. पण या सरकारचा मी 100% निषेध करते. दारूची दुकानं चालतात, प्रत्येक व्यवसाय चालते, बाजारं उघडे ठेवलेले, ST चालू केल्या, मुंबईमध्ये लोकलसुद्धा चालू केल्या, पण मंदिरं चालू नाही केल्या. या गोष्टीचा सगळ्यात मोठा दुःख आहे. जर दारूची दुकानावर हजार लोकांची 400 लोकांची गर्दी चालते तर अंबादेवीमध्ये आणि असे देवीचे मंदिरात आणि असे मोठे मंदिरात यांनी व्यवस्था जर चांगल्या पद्धतीने सांगितली असती, रूल्स अँड रेग्युलेशन त्या पद्धतीने जर त्यांनी केला असता तर काही प्रॉब्लेम झाली नसती आणि शांततेने आणि चांगल्या पद्धतीने सगळे भक्तगण दर्शन केले असते आणि ओटीसुद्धा भरल्या असत्या. तरी या संस्थांचे मनापासून आभार मानले पाहिजे सगळे भक्तगणांनी की लाईव्ह करून प्रत्येक व्यक्तीला घरी बसून आईची दर्शन करू दिलं. धन्यवाद. अंबे मात की जय. दिवाळीसारखा मोठा सण काय? आगामी काळात दिवाळीसारखा मोठा उत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी अनेक प्रतिबंध निर्माण होतील. त्या संदर्भात ठीक आहे. दिवाली का उत्सव आने वाला है तो उसमें भी ऐसे ही होने वाला है कि मला वाटते की ज्या पद्धतीने आम्ही याच्यावर आवाज उचलत आहे सगळे गोष्टी आपल्याला चालते तर दिवाळीपर्यंत आम्ही तर नवरात्रमध्येच मागणी केली होती की नवरात्रीचे आधी सुरू व्हायचे आधी हा मंदिरं सुरू झाले पाहिजे. पण उद्धव साहेबांची फक्त चूक इथेच आहे. मंदिराला सुरू केल्या पण मंदिराला बंद ठेवला ते सगळ्यात मोठी चूक आहे. पण आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे की ह्या दिवाळीचे पहिले सगळे मंदिरं मोठे लहान आणि भक्तगणांना दर्शन घेण्यासाठी परमिशन भेटली पाहिजे आणि ते गेले पाहिजे आणि मंदिर उघडले पाहिजे. जर दिवाळीपर्यंत हे झालं नाही तर आम्ही उद्धव साहेबांना स्वस्त बसू देणार नाही. थँक्यू. देवीच्या दर्शनाला तर यावर्षी मंदिरात दर्शनासाठी नाकारण्यात आलं. काय सांगा? दरवर्षीप्रमाणे माँ अंबा माता एकविरा मातेच्या दर्शनासाठी पायी बिना चपलीनी दरवर्षी आम्ही कार्यकर्त्यासोबत दर्शनाला येतो आणि आजसुद्धा जी परंपरा वर्षानुवर्षाहून चालू आहे तीच परंपरा कायम ठेवण्यासाठी एकविरा माता अंबे मातेचे दर्शन करून पूर्ण वर्षभराची एनर्जी, एक ताकद, एक आशीर्वाद घेऊन पुन्हा गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या सेवेसाठी मैदानामध्ये आम्ही उतरतो. आणि आज ज्या पद्धतीनं राज्य सरकारने या मंदिरांवर बंदी आणलेली आहे मला असं वाटतं की दारूची दुकानं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये उघडे आहे, सगळे मार्केट उघडे आहे, सगळे व्यवहार सुरू आहे आणि अचानक रेस्टॉरंटसुद्धा सुरू केलेले आहे. पण या नवरात्राच्या काळामध्ये अंबा माता एकविरा मातेचं एक जागृत देवस्थान अमरावतीतलं ते बंद राहणं हे दुर्भाग्याची गोष्ट आहे. म्हणून मला अंबा माता एकविरा मातेला एवढी प्रार्थना करतो, हे जे सरकार आहे जे शेतकरी विरोधी आहे, देवस्थानच्या विरोधामध्ये आहे, सर्वसामान्य जनतेच्या विरोधामध्ये आहे, यांना सद्बुद्धी देव आणि यांना चांगले काम करण्यासाठी या महाराष्ट्राच्या सत्कार्य करण्यासाठी यांना शक्ती मिळाली पाहिजे, सद्बुद्धी दिली पाहिजे. हेच मी अंबादेवी एकविरा देवीच्या चरणी मागतो.
अंबादेवी संस्थांच्या वतीनं नवरात्री महोत्सव अत्यंत शांततेनं पार पडला आहे. संपूर्ण अमरावतीकर नागरिक जनता यांनी भाविकांनी प्रचंड सहकार्य श्री अंबादेवी संस्थानला केलं. आता होमाचा विधी सुरू झालेला आहे. या होमाच्या दिवशी म्हणजे नवमीला दरवर्षी राणा दाम्पत्य म्हणजे खासदार नवनीत राणा आणि आमदार सुनील राणा हे दर्शनाला येतात आणि हे दर्शनाला आल्यानंतर त्यांनी आज शासकीयच्या निर्देशाचं पालन केलं. अंबादेवी संस्थानला जी मदत केली, शासनाच्या निर्देशाचं पालन असल्यामुळं अंबादेवीच्या दरवाजावर त्यांनी स्वतःची ओटी नवनीत राणा यांनी आमच्या मंदिरांच्या पुजाऱ्यांकडे दिली आणि ती अंबाचरणी अर्पण करण्यात आली. परंतु मंदिरात त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला नाही. ही शासनाच्या स्तरावरून झालेली प्रक्रिया पूर्ण झाली. मी नवनीत राणा आणि सुनील राणा आमदार यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. तसंच या नवरात्री महोत्सवाच्या दरम्यान पोलीस प्रशासनानं वेळोवेळी जे आम्हाला सहकार्य केलं, अंबादेवी संस्थानच्या आणि एकविरादेवी संस्थानच्या संपूर्ण दरवाजे जे होते त्यावर सुरक्षेचा प्रहारा त्यांची करडी नजर त्यांची होती. त्यामुळं हा भाविकांना सुद्धा आदरानं त्यांनी सांगितलं आणि संपूर्ण सहकार्य जनतेने पोलिसांना केलं आणि पोलिसांनी अंबादेवी संस्थानला केलं आणि अंबादेवी संस्थानच्या वतीनं पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. आणि त्यासोबतच अंबादेवी संस्थानच्या वतीनं उद्याचा दसऱ्याचा दिवस सगळ्यांना मंगलमय राहावा आणि नूतन वर्ष एकदम कोरोना बाधित मोकळं व्हावं, कोरोनातून मुक्ती व्हावी याकरता अंबाचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या वतीनं सगळ्यांना पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. अंबादेवी मंदिर में आज दुर्गाष्टमी का हवन किया गया, जिसमें यजमान विलास मराठे दंपति और संस्था के सचिव करवे दंपति ये थे. 11 पंडितों के साथ यह यज्ञ संपन्न हुआ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम 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 नमः. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ सर्वकार्येषु सर्वदा. तुझे नाव चांगले आवडे बहु चित्ररंगले. प्रार्थना तुझे गौरी नंदना हे दयानिधे श्री गजानना. गणेशांबिकाई देवता प्रिय गंधाक्ष फूल व्हायचं. ओम पृथ्वीया झालो का गंधाक्ष पुष्पै संपूज्य. ओम महिद्यो आंब्याच्या पानाला हात लावायचा. भगवान
हमारी स्थानो भंजन गो हसा पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि दक्षिणे यजुर्वेदाय नमः पश्चिमे सामवेदाय नमः उत्तरे अथर्ववेदाय नमः ईशान्ये पार्वती वरुणाय नमः संध्याकाळात पाणी घाला आचमनियम लोकयामी आता गंधाक्षर भूंगायचं सगळं उपचाराचे सर्व उपचाराचे गंधाक्षर पुष्पै संपूज्य देवायचा नमो दिल्लीने जनार्दने नमो ब्राह्मणे जबरदने नमः उदाय सर्वदने नमो बोधाय उलवले विष्णु चक्रमे ते धाने लगे पदम। नवरात्रि के अंतिम दिन विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के कार्यकर्ताओं ने अंबादेवी मंदिर के सामने ढोल बजाओ आंदोलन कर मंदिर के द्वार खोलने के नारे लगाए और महाआरती कर राज्य सरकार का निषेध किया। देश में कोरोना महामारी का काल चल रहा था, उस समय संपूर्ण बाजार पेट वगैरह सब बंद था और सभी नियमों का पालन प्रत्येक व्यक्ति कर रहा था। लेकिन धीरे धीरे परिस्थिति को देखते हुए बाजार पेट खुले, बाद में सरकारी कार्यालय खुले, बस स्थानक खुल गए हैं
और धीरे धीरे परिस्थिति जो है सभी स्थिर होते जा रही है। लेकिन कई बार संतों द्वारा सरकार से निवेदन करने के बावजूद, आम व्यक्तियों की तरफ से निवेदन करने के बावजूद भी मंदिरों को नहीं खोला गया है। हमारी सरकार से कई बार मांग की गई है कि मंदिरों को भी किसी नियमों के आधार पर खोला जाए, क्योंकि सर्व हिंदू समाज बिना आस्था के अधूरा है और यह देश, भारत देश पूरा आस्था के नाम पर जाना जाता है। और इस आस्था के देश में यदि अगर पूजा अर्चना ही नहीं होगी तो इस देश का शायद अस्तित्व पूजा अर्चना से कम होते जाएगा। इसीलिए विश्व हिंदू परिषद वारंवार सर्व समाज को संगठित कर संतों के साथ पूरे महाराष्ट्र में आज महाआरती का आयोजन किया हुआ है। उसी तहत आज अमरावती में अंबा देवी देवस्थल पर हमने महाआरती का आयोजन किया हुआ है और सरकार से एक ही मांग है और एक ही हमारा नारा है कि ढोल बाजवा, जो सरकार नींद में सोई हुई है, महाराष्ट्र सरकार, जिनको हिंदुओं की आस्था का, देव स्थलों का कोई ध्यान नहीं है और उनको किसी भी चीज़ की परवाह नहीं है कि किस तरीके से हिंदू समाज मंदिरों खोलने के लिए आग्रह कर रहा है, लेकिन वो अपनी नींद से जाग नहीं रहे। इसीलिए हमारा एक ही नारा है कि ढोल बाजवा, महाराष्ट्र सरकार जागवा, ढोल बाजवा, महाराष्ट्र सरकार जागवा। हमारी यही मांग है कि जल्द से जल्द मंदिरों को नियमों के आधार पर आदेश देकर जल्द से जल्द इस पूरे भारतवर्ष के मंदिर खुलवाए जाए। पर्वाला सुरुवात होणार आहे, काय वाटतं आपल्याला? चालू आहे आणि फक्त मंदिरावरच का बंदी आहे? म्हणजे यांना देवाचं महत्त्व नाही आहे काय, किंवा देवावरची आस्था यांची सगळी गेलेली आहे? कोरोनातून आपण मुक्त होऊया, सर्वांचंच म्हणणं आहे की कोरोना हा जाणार आहे, पण मंदिरावरच का, मंदिरच बंद का ठेवली आहे ना? सरकारला एवढं कळायला पाहिजे की मंदिरातून देव आपली सुरक्षा करतो, सगळ्या देवाच्या हाती आहे, त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर मंदिराला सुरुवात करायला पाहिजे उघडायला, असं माझं म्हणणं आहे। सर तुम्ही काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं? नाही, आता जवळपास कोरोना महामारीचे जे आपले 8 महिने आपण घालवले सगळ्यांनीच, हा खूप कठीण काळ आहे। दुकानदार लोक आहेत, छोटे छोटे मजूरदार आहेत, आमच्यासारखे पुजारी लोक आहेत, डोळ्यात पाणी येते। खूप कठीण काळ आहे, सगळ्यांसाठीच कठीण काळ आहे, पण सरकारने याचा विचार करायला पाहिजे। दारूची दुकानं उघडू शकता, तुम्ही मंदिरं का उघडू शकत नाही? आमचं म्हणणं एवढंच आहे, फक्त पुजारी वर्गाचं म्हणणं एवढं आहे, तुम्ही दारूचे दुकानं उघडता, तिथे रांगा लागतात, तिथे कोरोना नाही। एसटी महामंडळ उघडली, या जिल्ह्यातला व्यक्ती त्या जिल्ह्यात चालला बसमध्ये बसून, त्याला कोरोना नाही, मग बाकीच्या मंदिरात येणाऱ्या भक्तांना कसा काय कोरोना राहणार आहे? लोक एवढे थोडी आहेत, आता जुन्या काळासारखी अडणी राहिलेली नाही जनता। आता जनता सुशिक्षित झालेली आहे, लोकांनाही माहीत आहे आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवून आणि सगळे जे पर्याय आहेत आपल्या याचे कोरोनाचे उपाययोजना ज्या आहेत त्या उपयोगात आणूनच मंदिर चालू होणार आहे। तर आमची कळकळीची विनंती अशीच आहे फक्त सरकारला। प्रताप चौक नवदुर्गोत्सव मंडल की ओर से इस वर्ष कोरोना महामारी और प्रशासन द्वारा दी गई सूचनाओं पर अमल करके नवदुर्गोत्सव मनाया गया। शुक्रवार को मंडल की ओर से कोरोना महामारी में अपने योगदान देने वाले सुपर अस्पताल के कोविड सेंटर का कार्यभार संभाल रहे डॉक्टर रवि भूषण का सत्कार किया गया। इसी श्रृंखला में आगे बढ़ते हुए हमारे मंडल के लिए अविरत सेवा देने वाले हमारे सभी के साथ ही पूरे अमरावती वासियों की ओर से जो यहाँ पे अपने यहाँ सबसे कम मॉर्टेलिटी रेट है। चंदू रोक रहा 2 मिनट, आप इनके 1-2 किस्से बताओ, इन्हें लोगों को थोड़ा सा ख्याल में आ जाए, क्योंकि आप इनके साथ में अटैचिंग में थे। नहीं, लगातार हम भी इनके साथ में थे ही, और कभी भी ऐसा नहीं हुआ
कि किसी की शिकायत आई और उसको डॉक्टर साहब ने गौर नहीं किया। शिकायतें होती है जहाँ भीड़ में इतना लंबा चौड़ा काम होता है, सबको एक साथ में संतुष्ट करना आसान नहीं है। और ऐसे समय जब घर का व्यक्ति बीमार रहता है और बाकी परेशानी होती है और डॉक्टर साहब के पास में उस समय मेडिकल व्यवस्था में वो चीज़ नहीं थी जितनी होनी चाहिए थी, क्योंकि अचानक से पेशेंट की बाढ़ आई और उतनी तैयारी नहीं थी। लेकिन उस माहौल में भी इन युगल जोड़ी ने, कई लोग सिर्फ घर में केबिन में बैठकर काम करते रहे, लेकिन मैंने खुद ने डॉक्टर साहब को कई जगह विजिट करते हुए देखा है। रवि भूषण सर तो कोरोना पेशेंट को हाथ लगा के, जिनकी अमरावती में अकेला व्यक्ति है जो कोरोना पेशेंट को टेस्ट करता, बाकी सबने केबिन के अंदर से, कई लोगों ने कांच के केबिन के अंदर से डायरेक्शन देके ठीक किया। एक कोरोना जब होता है, हालांकि ठीक है दवाई अपना काम करती है, लेकिन जब डॉक्टर बोल वचन जो डॉक्टर के रहते हैं, डॉक्टर का जो प्रेजेंटेशन रहता है वो शायद आधे से ज़्यादा मरीज को ठीक कर देता है। वही यदि आप किसी को झिड़क देते करते तो वो आधा तो ऐसे घबरा जाता है। आदमी हमने कई देखे कि कोरोना का पेशेंट दवाखाने में जाते जाते बहुत घबरा कर जाता है और भूषण सर ने 5 मिनट उसके सर पे हाथ फेर दिया तो आधी बीमारी उसकी ठीक हो जाती है। ऐसे कई किस्से आए सर कि आप लोगों ने उनको मॉरल सपोर्ट बनाया है कि बीमारी से कुछ नहीं होता, आप बच जाओगे। ये आपकी हिम्मत। वेंटिलेटर पे भी अपने अमरावती में पेशेंट ठीक हुए हैं, लेकिन वेंटिलेटर पे जाने के बाद में जहाँ डॉक्टर लोग को हिम्मत छोड़ देते कि ये लास्ट है, वेंटिलेटर पे भी ठीक हुए। 84-85 साल के लोग भी अपने दवाखाने में से ठीक हो। ठीक है, करते समय कई बहुत सारी कमियां होती है, कई लिमिटेशंस होती है। एक साथ में कभी 4-4, 5-5, 6-6 डेथ भी हो गई एम्बुलेंस की कमी के कारण, उनको प्रॉपर ट्रीटमेंट नहीं मिल पाया। ये टेक्निकल प्रॉब्लम था, डॉक्टर्स का कोई प्रॉब्लम अमरावती में नहीं रहा, स्टाफ कर रहा है। लेकिन अमरावती के डॉक्टर्स ने साथ में, क्योंकि डॉक्टर्स यदि वहाँ जाके इलाज करता है निश्चित रूप से आपका स्टाफ भी आपके पीछे हिम्मत बना लेता है। सिर्फ एक ही शिकायत है कि मुझे आपने कभी कोरोना हॉस्पिटल लेके नहीं गया। मैंने बहुत बार रिक्वेस्ट की थी कि मुझे चलना है। तो अब तो ले जा सकेंगे, अब शायद बहुत कम हो गया, पेशेंट भी नहीं होंगे अब। डॉक्टर साहब को ये लगा कि जाके मैं कमियां देखूंगा, ऐसा नहीं, हम सब अच्छा भी देखें। आपको बहुत बहुत धन्यवाद। आपने हमें इस लायक समझा यहाँ बुलाने का, जहाँ लोग हमसे भाग जाते हैं, दूर भागते हैं, आपने हमें सबके बीच में बुलाया। और वीर प्रताप नवदुर्गा महोत्सव मंडल का भी मैं बहुत आभार व्यक्त करना चाहता हूँ। कोरोना के बारे में अभी निकम सर ने सब कुछ बताया है। कोरोना ख़त्म नहीं हुआ है। हम लोग सेकेंड वेव के लिए भी पूरी तरह से तैयारी कर रहे हैं। पूरी तैयारी हो चुकी है। हमारी अमरावती की जनता से यही आग्रह रहेगी कि सतर्कता बनाए रखें। कोरोना ख़त्म नहीं हुआ है। जो गवर्नमेंट का निर्देश है, जो गवर्नमेंट का नियम है, उसको ध्यानपूर्वक फॉलो करें, क्योंकि अब त्योहारों का मौसम है, दसरा है, इसके बाद दिवाली है। इसमें जो सोशल डिस्टेंसिंग का जो मेन है और साथ में जो मास्क लगाने का जो है और हाथ धोने का, इसको कृपया करके अच्छे से पालन करें। हमें और सतर्क रहना है। ठंड के दिन शुरू हो रहे हैं। जो सीनियर सिटीजन्स हैं उनका खास ध्यान रखें, छोटे बच्चों का ध्यान रखें। राज्य के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भी कोरोना की चपेट में आ गए हैं। उन्होंने खुद ट्वीट कर ये मैसेज दिया और खुद को आइसोलेट कर लिया है। पूर्व मुख्यमंत्री लॉकडाउन में लगातार दौरे करते रहे और अब विश्राम करना चाहिए, ये संकेत दिख रहे हैं।